जबरदस्तीने या ठिकाणी डंपिंग ग्राउंड 15 वर्षापासून अस्तित्वात आलेला आहे। या डंपिंग ग्राउंडला आमच्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय सुरेशजी कुलकर्णी साहेबांनी सुरुवातीपासून याचा विरोध केलेला आहे, परंतु त्या विरोधाला झुगारून या ठिकाणी जबरदस्तीने डंपिंग ग्राउंड अस्तित्वात आणलेलं होतं। आता 15 वर्षापासून आम्ही कुठेतरी सहकार्याची भूमिका घेतली, आज ना उद्या डंपिंग ग्राउंड हटेल, परंतु ते काही गेलेलं नाही आहे। आणि आता CBG नावाचं एक नवीन वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प म्हणजे कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प येतो आहे, त्याला आमचा ठाम विरोध आहे। त्या प्रकल्पामुळे वेगवेगळे चामडीचे आजार असतील, श्वसनाचे आजार असतील किंवा कॅन्सर असेल, TB असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होण्याची संपूर्ण शक्यता आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रकल्पाला विरोध करत आहोत। आणि तसंच आमच्या विभागाचे सुरेश कुलकर्णी साहेब या ठिकाणी आमरण उपोषणाला आजपासून बसलेले आहेत आणि आज संध्याकाळी प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी तुर्भेश्वरच्या हजारो लोकांच्या वतीने या ठिकाणी ठाणे बेलापूर रस्ता आहे जो जाम करू, चक्का जाम करू। वाटलं पाहिजे आमचे लहान मुलं आजारी पडतात आहे, आजारी असल्यामुळं आम्ही त्रास करतो। एवढ्या दिवसांनी आमचे साहेब सांगतात तरी पण डंपिंग हटत नाही आहे। आमच्या मुलांना त्रास होतो आहे, आजारी पडतात। आमचे साहेब उपोषणाला बसलेत तरीही काय महानगरपालिका विचार करत नाही आहे। डंपिंग हटला पाहिजे, नाही हटला तर आम्ही रोड बंद करू। जेव्हा कोपरखेडनंतर डंपिंग हलवण्यात आलं त्यावेळेस आदरणीय कुलकर्णी साहेबांनी त्याला विरोध केला की ह्या ठिकाणी डंपिंग आणू नका, एवढी मोठी लोकवस्ती आहे। त्या डंपिंगमुळे होणारा त्रास ह्या ठिकाणी लोकांना TBचं प्रमाण वाढलेलं आहे, फुफ्फुसाचे आजार वाढलेले आहेत, परत श्वसनाचे आजार वाढलेले आहेत, त्वचेचे आजार वाढलेले आहेत। अशा आजारांना लोक बरेच बळी पडत आहेत। मागील 20-25 वर्षापासून कुलकर्णी साहेबांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन बऱ्याच वेळा आंदोलन केले, प्रशासनाला दाखवून दिलं की ह्या ठिकाणी डंपिंग किती घातक आहे। पण हे प्रशासन जे आहे ते गेंड्याच्या कातडीचं आहे असं मला तरी वाटतं, कारण त्यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा त्यांनी प्रण धरलेला आहे। कुलकर्णी साहेब मागील 20-25 वर्षापासून त्या पाठपुरावा करतायत, त्या प्रशासनाला सांगतायत की हे डंपिंग आम्हाला ह्या ठिकाणी का नको आहे। आता त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प ह्या ठिकाणी परत आणू घालतायत। ह्या प्रकल्पामुळे तर आणखी जास्त रोगराई वाढेल। मग त्यांना प्रशासनाला असं म्हणायचं आहे का की इथून जनता पळून जावी आणि हा प्लॉट त्यांना खाली करून द्यावा, असं त्यांचं काय प्लॅन आहे का असं आम्हाला तरी वाटतं।